मित्रांनो, आजच्या मैदानामध्ये एक नवीन चेहरा बोलू शकतात. एक आगला वेगळा नंदी पलताना दिसला. आज आपण त्यांची मुलाखत घेतो. दादा नमस्कार, तुमची ओळख द्या. नमस्कार, मी गोंडा पवार नांदवळ. आपल्या नंदींची माहिती द्या ना मला. हा अलीकडचा गावठी भूतनाथ जेलर आणि पलीकडचा विराट. भूतनाथची एक वेगळी छबी दिसते हो मैदानात. गावठी बैल आहे, गिर क्रॉस, हां बारीक आणि गती भरपूर आहे. नाही, तुम्ही मला सकाळी भेटले ना, तर तुम्ही बोलले का बैल बोललो तुम्ही पहिले एकदा बघून घ्या पूर्ण, पल बघा नंतर वाटलं तर मुलाखत घ्यायला या. हां, गाडीला गती भरपूर आहे, हां स्पीड आहे भरपूर. आजचा नियोजन कोणी केलं सगळं? नियोजन त्यांच्याकडे उतरलो आम्ही, सचिन शेरगरट वरचेवले. त्यांनी तुमची राहायची वगैरे सोय वगैरे? राहायची चांगली सोय केली. हां, आणखी काय अजून? तो जसं आपण जेलरबद्दल बोलतो त्या आणखी एक नंदी आहे, त्याच्याबद्दल माहिती द्या ना. तर आपण बैल दोन्ही साईड पब्लिकचा बैल आहे, मोठा बैल, पण त्याला भरपूर स्पीड आहे. दोन्ही तुमची घरची? दोन्ही त्यांची घरची गाडी आहे हां. आणि 2.5 महिने झाले ही गाडी एकाच पायऱ्यात पळते. काय बोलता? पहिले कधी जुळून आला हो हा पायरा? इथं त्यांच्या तिकडे त्यांच्या जिल्ह्यात, हिंगोली जिल्ह्यात 2-3 ठिकाणी एक नंबर केलेत. हां, ते आम्ही पळताना बघितली, मग आम्ही उतरवली गाडी आमच्या गावाला. आता बैलला एकदम रिलॅक्स झाला, त्याला हा वातावरण पण सुट झालं. दोन्ही बैल बसली हो आता बघा. बैल वेळ आराम करतात, सवयच आहे पहिल्यापासून त्यांना. हां, त्यांचा ना तो अजून तो नंदी दिसतो ना, तो बाजूचा, तो मला लक्षावानीच वाटतो त्यांच्या. बारक्या लक्षात ना, हां जात एकच आहे, फक्त लक्ष बारीक आणि हा मोठा आहे. हां. एकाच जातीची बैल आहेत. आणखी ना, आता तुम्ही असं बोलता आता हा क्रॉसमध्ये, हम्म. तर लोक लांब लांब ना बघायला. आता मला हे पण भेटलं बा, हा नंदी थोडा वेगळा दिसतो मैदानात, काय सांगाल बरं? क्रॉस आहे, गिर क्रॉस असल्यामुळं बारीक आकृती राहिली त्याची आणि कलर वे तांबडा, म्हणजे वेगळ्या जातीचं असल्यामुळे तेवढं लोकांचं आकर्षित होते. आणि जातीपेक्षा त्याला जी कला आहे दाखवायची, ती वेगळी दाखवते, गती भरपूर आहे. नाही, माझं म्हणणं आहे ना, अजून समजा त्याची हाईट असते, अजून लांब बांधा असताना त्याचे अजून पावलं जास्त पडलेच. आत्ताशी ती 2 दात आहे. हां, आत्ताशी 2 दात आहे. 2 दात आहे, अजून तर मोठा होईल बैल. फक्त थोड्या हाईट थोडी अजून पाहते ना. हा, वाढणार की हाईट अजून चांगली, हां, मोठा होईल बैल अजून थोडासा. अजून अशी दावणीला कसे आहेत का आणखी काय? अजून जातीची बैल आहेत चांगली, हां, 10-11 बैल आहेत. हे तुमच्या घरच्या गाईचं काय? हो, हे घरच्या गायचा अलीकडचा. बैल वगैरे म्हणजे जातीवंत लावलेला कसा काय? नाही, आज गावठी बैल दाखवला. हां काय, पण नशिबाला लागला. लागते आता, त्याच्या आधीचा बी पळत होता त्यांच्याकडे. काय बोलता? किती वाजता तुम्ही तिकडून निघाले ना, काय नियोजन झालं होतं? काल निघालो रात्री, तिकडे मैदानाला गेलतो आमच्याकडे. आल्यावर नंतर ही बैल भरून आलो, 7 वाजता निघालो, 11 वाजता पोचलो फार्म हाऊसला. मला देखील सकाळी शेड भेटले ना, तर शेड बोलले मला का अख्खी गाडीच्या गाडी उतरायला बोलतो, आज मैदानात काहीतरी करणार नवीन काहीतरी. हा, हीच गाडी त्यांनी पळताना बघितली लिमला. हां, नंतर कॉन्टॅक्ट झाला माझ्याबरोबर, मला म्हणले ही गाडी अख्खी पाहिजे आम्हाला पळण्यासाठी मुंबईला. म्हणलं देऊया, आमचं काही नियोजन नव्हतं या गाडीचं, पळूया म्हणलं. कसा वाटला मुंबई बिनजोड? बिनजोड म्हणजे 3 फेऱ्याचंच मैदान. आम्ही सारखं मुंबईला असतो मी, हां, काय नाही अडचण. चांगली माणसं आहेत सगळी, मैदान चांगलं करतात. आजचा मैदान कसा भरला? आजचं मैदान मी भरपूर भरला आणि चांगलं रिक्सर चाललंय मैदान. हां, आणि ज्याप्रमाणे बोलायला गेलं तर आज खूप छान मैदान भरलं आणि कुठेतरी मैदानाचं आकर्षण तुम्ही बनले. तो खरोखर दोन्ही नंदीना आगले वेगळे आणि पाहणे देखणे आहेत दोन्ही पण. नवीन बैल आल्यात, काय आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यावाईज बैलांची जाती वेगळ्या आहेत त्या. आणि तिकडून एवढ्या लांबनं 500 किलोमीटरवरनं बैल आले तिथं, म्हणजे जरा आकर्षित माणसं होणार की साहजिक. आपल्या बैलांपेक्षा जरा बैल वेगळी आहेत. आपल्याकडे ही बैल घेत नाहीत लोक, बारकाय असं तसे म्हणतात. पण शेवटी त्याच्यात कला आहे, त्यानं दाखवल्यामुळे त्याच्याकडे सगळं पब्लिक झाले. तुमच्या माहितीत असलेले आणखी कोणते कोणते बैल लांब लांबचे आलेले आहेत? इथं हे माहिबी आलाय आमचा बघा, जोडीदार मित्राचा आहे आमच्या, वाकड पुण्यातनं. परत नाही रामा शेटे माहूरचा, आमच्यातलाच आहे. हां, बरीच बैल आलेत भरपूर, एवढं पुढे गेलो नाही अजून, आता जायचंय पुढे. नाही आता कसं ना, बऱ्याच जणांचं काय आलंय, आज रेटरे धरणला एक मैदान आहे, रेटरे धरणला आहे, कोकणात मैदान आहे, आमच्या इथे किनीला मैदान आहे, साताऱ्यात 4-5 मैदान आहेत आज. बऱ्याच जणांची धावपळ झाली, असं का इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे आमची बैल 4 ठिकाणी पळायत आज. कोकणात बी एक बैल गेलाय, हां किनीला 2 गाड्यांनी गट काढल्यात आता, हां, हिने इथं काढलाय. मग सगळे मग गुलाला आहेत. पोरं गेलेत विभोगून सगळीकडे. हो, सगळ्यांनी गट पास केलेत 4 बैलांनी. याचा तुम्ही कशी शिकवण दिली हो वगैरे याला? शिकवलं आपला त्यांनी, बैल तिकडेच शिकला हिंगोलीत. हां, पण म्हणजे कसं गाडीला चालवणं किंवा फेरं काढणं साध्या बैलावर हळू. माहिती आहे आता कसं आपण तुम्ही जसे बोलले का हा बैल आता शरीर बांधायला असा होता, तर काही लोक कसे मग गाडीला दुखतात, कसं हे करतात तसं करतात. म्हणजे पहिल्यांदा ट्रेनिंग तसं द्यावं लागते, जरा थोडा मोकळा चालवायचा, गाडीला चालवायचा, मग पळवायचा चांगल्या बैलात, शहाण्या बैलात हळूहळू. मग असते होते, एकदम होत नाही ती. नाही, आपण कसं आता बसलो ना, समजा बसल्या समजा तर बैल गाडीला पण धावतोय, ओढतोय डायरेक्ट,
तर लगेच माणूस बोलतो बाबा हे एकदा झुपून बघू, असं काय झालं का तुमच्यासोबत? नाही नाही तसं नाही होत. हां, आम्ही म्हणजे पहिल्यापासून ह्याच क्षेत्रात असल्यामुळे आम्ही असते सगळी बैल शिकवतो. मग नजरेमध्ये बैल लगेच समजून येतो. लगेच समजून येतो. नाही खरोखर लय आहे आणि शांत एकदम बसलाय हो. कुणाच्या हाताबितावर आहे बैल? हे काय यांच्या हातावर एकट्याच्याच. एकटेच हातावर, बाकी सगळ्यांना मारतो? नाही मारत कोणालाच. मारतच नाही. आपण बैल नाही मारत. हां, नाही पण आता कुणाला पण खोटं वाटेल का तुम्ही जो दुसरा बोलते, तर आता आता कुणालाही खोटं वाटेल का दुसरा बैल आहे म्हणून? नाही काय बैलच लहान आहे ना, हां, त्यामुळे नाही काय वाटत. किती महिन्यात असेल? एक 12 3-1 वर्षाचा 3-1 वर्षाचा. हम्म. आणखी ना त्याला विचार झाला, तो दुसरा नंदी त्याचे वय थोडे जास्त वाटतात मला. तो पुरा झाला आता दाताला. हां, ते 1-5 वर्षाचा असेल, 5.5 वर्षाचा. म्हणजे ही गाडी जुलून पलते कुठेतरी. आता 2.5 महिने झाले एकत्र पळते. हां, म्हणजे जुलून पलते कुठेतरी. जुळून पळते चांगली गाडी. गुलाला ते आणि 2.5 महिने हां, भरपूर शंकरपटात सेकंदात तिकडे त्यांनी 1-1 नंबर केल्यात. 3 फेऱ्याच्या मैदानात बी भरपूर 1 नंबर केल्यात. हां, एखादी मागच्या मैदानाची आठवण वगैरे सांगायची झाली आता बकासूरला घासलो की मागच्या आठवड्यात. तर? हां, कडत नव्हती गाडी आमची, तामध्ये होता एकदम फुटाभारात निकाल झाला. तिथंच ही बैल आपली गाडी चर्चा झाली. कडेला होती? आपली गाडी कडे तो कडेला असतो काय? तो बाहेरनं नाही, हा बाहेरनं पळला होता, पण त्या दोन्ही साईड पब्लिक नाही. हां, आम्ही हा तांबडाच बाहेरनं पळवलेला तिथं. ओके. आता म्हणजे तुम्हाला आता टेन्शन नाही, कडनी लागो मधून लागो नाही कुठून गाडी लागा. बैलाचं नाही काय भ्याद्या. कुठे बी गाडी लागली तरी पळवतोच आम्ही. हां, गटाला पण एकच पावती लागेल तिथं पळायचं ह्या गाडीसाठी. हां, नाही तुमचा आज पण ड्रायव्हर चांगला होता. आम्ही तिकडूनच आणलाय आमचा ड्रायव्हर गाठावून. हां, ना आज पण ना मी बघितले ना गटाला थोडी घासाघात झाली. घासाघात झाली. आता इथले मुंबईतले बैल बी शेवटी चांगली बैल आहेत सगळी. पळत्यात सगळ्यांच्या गाड्या चांगल्या. नशिबाची साथ शेवटी असेल त्याची आपली लागणार, थोडक्यात लागली. नक्कीच ना. ड्रायव्हर पण तुम्ही तिकडनं आणलाय तर? ड्रायव्हर आता 3 मैदान 4 मैदान झाले इकडे बैल आणल्यापासून आम्ही तोच गाडी आणतोय. हां काय, मग त्याचा हात बसला असं प्रॉब्लेम. त्याचा हात बसलाय. हां, अजून मग सांगायचं झालं ना त्याची एखादी चांगली सवय वगैरे सांगा ना बैलाची. बैल काय गरीब आहे, कोणाच्या पण हातावर खाणं पिणं सगळं चालतं, काय नाही असं हां, वेगळं काय नाही त्याला, सगळं चालतंय. मुंबई बिंजोडला पलताना दिसेल का आम्हाला? चाललंय नियोजन आता, पण जरा अजून एक 15-20 दिवसांनी दिसेल, लगेच नाही. हां काय, कारण का त्याला आता 3 फेऱ्याची सवय आहे ना भरपूर. नाही तसं काय, एका फेऱ्याची बी बिंजोडची बी काय अडचण नाही. दोन्ही साईडनं कुठं पण कोणावर बी नाव फिरू शकतो शर्यत करायची म्हणल्यावर. पण जरा आमच्याकडे चांगली चांगली मैदानं पडली ती हां, आमच्या भागात यात्रेची जवळची. कुठले कुठले मैदान आले तो पुढची? आता आंग्रेवाडी 3 तारखेला पुण्यात हां, ती झाली की परत 5-6 तारखेला आमच्या इथं रामोशवाडी म्हणून आहे कोरेगाव तालुक्यात. परत 8ला पुरंदावडे मोठं मैदान, 9ला वडकी. चांगली चांगली मैदान सगळी पडली. बेलमाची पडली 17ला. हां, अशी सगळी मैदान आमच्या इथे चांगली चांगली पडल्यात. आणि मी पण ऐकून आहे आता एक या महिन्याच्या एंडिंगला एकविरा केसरी पण आहे. इकडे पुण्या भागात बी पडले मैदान. हां, लोणावल्याकडे. नाही खूप मैदान चांगले आहेत. या मैदानाचे एक अनुभव सांगायचा झाला ना तर एखादा काय सांगाल? म्हणजे 3 फेऱ्याचा मैदानचा अनुभव एखादा सांगा. आमची पहिल्यापासून म्हणजे सातारा चकडीची परंपरा आहे 3 फेऱ्याची पहिल्यापासून, बऱ्याच वर्षापासून. मग आम्हाला 20-22 वर्ष झाली ह्यात नादात, पण आमच्या गावाच्या आधीपासून ही परंपरा आहे 3 फेऱ्याची. त्यामुळे आम्हाला हाच खेळ आवडतो आमचा 3 फेऱ्याचा. आज किती वाजता तुम्ही मैदान पोचले वगैरे? सकाळी पोचलो 8:30 वाजता. लवकर आले हो? लवकर येतो बैल मैदानाला पहिल्यापासून. हां, कितवा गटा आपले होते? 27. आरामशीर आले ते जरी लवकर आले तरी बरं आहे. आणि इकडे ना ही सगळी हेल्मेटची सिस्टीम आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? ड्रायव्हरला सेफ्टी चांगलं आहे, ही पाहिजेच. शेवटी ते गाडी बसलं म्हणजे त्याचा जीव धोक्यात आहे, त्याचा सेफ्टी असला म्हणजे काय अडचण नाही. पडला झाडला डोकं वाचतंय, काय लागत नाही इकडे तिकडे. एकदम लाईट वेट ना? आणि लाईट वेट आहे आणि पाहिजे सपोर्ट, पण प्रत्येक ड्रायव्हरनं वापरलंच पाहिजे, काळाची गरजच आहे. चालेल. आणखी काय तुम्हाला अपडेट द्यायची आहे का? नाही काय अपडेट. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील. धन्यवाद. गटी फास्ट झाला आहे, आता सेमी फायनल